मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज 12 वस्तूंपासून 12 महिने टिकेल असा टिकाऊ मसाला मी दाखवणार आहे आपल्याला। तो मसाला आहे गोडा मसाला। त्या मसाल्यासाठी आपल्याला काय काय पदार्थ लागणार आहे ते प्रथम आपण बघूया। ह्याच्यात लागणारे धने, जिरे, चहा जिरं, दालचिनी, तमालपत्र, इथे लागले बडी इलायची म्हणजे मोठी वेलची असते ती, नंतर नागकेशर, लवंगा, दगडफूल आणि खडा हिंग, आणि इथे लाल मिरच्या, लाल सुक्या मिरच्या घेऊन केला जातो। पण या सुक्या मिरच्या जर आपण मिक्सरमधनं काढल्या त्याचा खकाणा उडतो आणि त्याचा त्रास होतो, म्हणून मी फ्रेश ताजं असं लाल तिखट घेतलंय। आणि हळद घेतात इथे हळकुंड, पण ते हळकुंडाच्या ऐवजी मी ताजी हळद पावडर घेतली। एवढे हे 12 पदार्थ आपल्याला मसाल्यासाठी लागणार आहेत। प्रथम म्हणजे काय की हा मसाला सगळे दरेक पदार्थ साफ करून घ्यायचा, म्हणजे धन्याची बारीक काड्या, ह्याच्यातल्या काड्या काढून घ्यायच्या, ह्याची तमालपत्राच्या पण काड्या काढून घ्यायच्या, ह्याच्यात पण काड्या असतात, ते संबंध साफ करून घ्यायचं। आणि एक एक पदार्थ तुम्ही थोड्याशा फडक्यावरती पंख्याखाली थोडंसं हे करून घ्या, कोरड्या करून घ्या। आणखीन मग ती भाजायला सुरुवात करायची। हे धण्याचं असं विशेष आहे की हे धने सुद्धा बारीक धने घ्यायचे। 2 प्रकारचे धने येतात, एक जाडे येतात मोठे म्हणजे, आणि एक बारीक येतात। तर बारीक धने घेतले ना की त्याचा वास फार सुंदर येतो भाजल्यानंतर, तर हे बारीकच धने घ्यायचे आहेत। बस एवढे सगळे पदार्थ लागणार प्रथम। आणि ह्याला लागणारे तेल, पण तेलावरती हे अगदी म्हणजे थोडा थोडा एक एक चमचा, साधा चहाचा चमचा घालून हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे। कमी तेलावरती तळायचे नाही, खमंग भाजून घ्यायचे। फक्त ह्याला थोडंसं तेल लागेल खडा हिंगाला, ते थोडंसं तळल्यासारखं करायचं, बाकी सगळं। आणि ह्याला का तळायचं, ह्याला करायचं नाहीच, हे मिक्स करायचे। तर आता आपण चालू करूया। प्रथम आपण करूया धने। 1 चमचा तेलावरती अर्धे धने मी भाजून घेते। आणि हे बघा, या कढईमध्ये 1 चमचा साधा टीस्पून घातलाय तेल, आणि याच्यामध्ये धने घालून घ्यायचे। हे माझे एकंदर 1 किलो धने आहेत, त्याच्यामुळे अर्धेच घालून द्यायचे, कारण कढई मोठी असली तरी मला भाजले जात नाही, तांबूस होस्तर ते भाजायचे। धने भाजते, अर्धे घेतले ते मस्त वास येतोय, सुगंध अगदी बरोबर पसरला, खमंग वास येतो त्याला। आता एक 2-3 मिनिटं लागतील, त्याचा कलर बदलायला आलाय। आता लालसर होत आला की काढून घ्यायचे त्याला, आणि वास पण यायला लागतो, सुगंध यायला लागतो, कळतं आपल्याला। हे बघा लालसर झाला ना, हिरवा कलर होता, आता लालसर झालाय। आता हा काढून घ्यायचा आहे। नुसतं कचराळा असतं ना त्याच्यात काढून घ्यायचा, म्हणजे ते लवकर गार होईल। आता पुन्हा अगदी 1 चमचा तेल घालायचं, उरलेले धने पुन्हा भाजायला घ्यायचे। आता मी सध्या करते गोडा मसाला। तर गोडा मसाल्याला काळा मसाला असंही म्हणतात किंवा ब्राह्मणी मसाला असंही म्हणतात। आता हे धने मी भाजते, धन्यानंतर जिरे भाजायचे, तशाच तऱ्हेने भाजायचे, सगळं वेगळं वेगळं भाजते मी। जिरं भाजायचे, जिरं भाजायचे, दगडफूल भाजायचे, जे कुठले मी 12 पदार्थ घेतले ते सगळे एक एक करून मंद वास येस्तवर, लाल होईस्तवर, लालसर होईस्तवर भाजून घ्यायचे। आणि मग ते थंड झाले, सगळे मिक्स करून घ्यायचे, सगळे पदार्थ एकत्र मोठ्या ह्याच्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, आणि मग ते थंड करायला ठेवायचे। थंड झाले की मग आपला मिक्सीचा जो जार असतो, त्या मिक्सीच्या जारमध्ये दळायला घ्यायचे, ते जारच्या ब्लेडच्या वर येईल एवढंच टाकायचे पदार्थ, ते वरपर्यंत नाही भरायचं, म्हणजे मग चांगला दळला जातो मसाला। दळून घेऊन आपली जी चाळणी असते गव्हाची, त्या गव्हाच्या चाळणीने चाळून घ्यायचं, खाली चाळ येईल, थोडा थोडा चाळ येतो प्रत्येक मिक्सीच्या भांड्यातनं काढलेल्या पदार्थाला, तो चाळ परत दुसऱ्या तेव्हा दळतो तेव्हा टाकून घ्यायचा। असं करत करत हा सगळा मसाला दळून घ्यायचा। हा गोड्या मसाल्यामध्ये तेल किंवा खोबरं असं दोन्ही टाकलं जातं। आता मी जरा भाजून घेते, मग दुसरा बघूया, पुढे आणखी पदार्थ भाजायचे आहेत आपल्याला। हे बघा,
गुलाबीसर असे धने सगळे भाजून झालेत. 1 किलो धने आहेत ते. आता अर्धा चमचा 1 चमचा तेल टाकून जिरं आणि शहाजिरं, कारण शहाजिरं अगदी थोडा आहे त्यामुळे सेपरेट भाजण्यात काही मतलब नाही आहे. ते दोन्ही एकत्र भाजून घ्यायचे. जास्त तेल नाही आहे त्यामुळे असंच खमंग सुगंध येईस्तोवर भाजायचे मंद गॅसवर. ह्याला ना मसाल्याला खूप पेशन्स लागतो भाजायला, खूप वेळ लागतो भाजायला. असं नाही झटपट केलं मोठा गॅस करून केलं असं नाही. कारण मी आता गेली 25-30 वर्ष मसाला करते. हा मसाला मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले, पण त्यांची कन्सिस्टन्सी बरोबर अशी तशीच राहिलेली आहे. आता मी मगाशी म्हटलं होतं तीळ आणि खोबरं या मसाल्यामध्ये घालतात, पण मी नाही घालत, कारण तिळाने आणि खोबऱ्याने त्याला तेल सुटतं आणि माझा मसाला जो कोरडा होतो तो नाही, तो त्या तीळ आणि खोबऱ्यामुळे तो ओलसर होतो, जाड होतो, जाड दळला जातो, बारीक नाही दळला जात, म्हणून मी तो घालत नाही. त्यातून आपल्याला जर भाजी किंवा कशाला हवा असेल तीळ खोबरं, तर आयत्या वेळेला मी ते भाजून ताजं ताजं त्या पदार्थामध्ये घालते, म्हणजे तीळ खोबऱ्याचंच नाही घालत. हे बघा आता भाजून पूर्ण होत आले. असेच पदार्थ एक एक मी भाजून घेणार आहे. जिरं आणि शहाजिरं चांगलं भाजून झालं आहे, असे तो सुंदर. ते आता काढून घेते. आता ह्याच्यात जरा जास्त थोडंसं जास्त तेल टाकून तमालपत्र जरा व्यवस्थित करून घ्यायचे. आता हे जरा म्हणजे काळसर असं झालं पाहिजे, म्हणजे त्याचा वास चांगला येतो. हे सगळं तमालपत्र करते आणि मंदच ठेवायचा, मोठा नाही करायचा, असं भाजून घ्यायचं खमंग. दुसरा कढईमध्ये हिंग चांगला परतून घेतलाय, एकदम मस्त स्ट्रॉंग हिंगाचा वास येतोय, लालसर झालाय. आता तो काढून घेते मी. दुसरी कढई घेतली त्याच्यासाठी मी. आता याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून मोठी वेलची, लवंगा, आणखी नागकेशर एकाच साधारण पद्धतीचे म्हणजे जे आहेत ते सगळं एकत्र मंद गॅसवरतीच भाजून घेते. आणि इकडे तमालपत्र, इकडे तमालपत्र होत आलंय, ते काढून घेईन. दुसरं अजून भाजायचं बाकी आहे. हे बघा चांगलं लालसर झालंय तमालपत्र, कुरकुरीत पण झालंय, वास छान येतोय. आता दुसरं परत तेल घालून भाजून घेते. नागकेशर, मोठी वेलची आणि लवंगा हे भाजून झालंय. गार करायला ठेवायचं हे सगळं. बघा तमालपत्र मी मगाशी भाजून याच्यात ठेवली होती, आता मी वेगळी काढून घेतली होती, सगळी एकत्र करून घेतली. थोडी अशी बाकी आहे ती ठेवली, अर्धी अर्धी केली होती. आता या अर्धा चमचा तेलामध्ये घेते, ती पण अशीच भाजून घ्यायची. हे पदार्थ आपण घेतले होते ते भाजून झाले मंद गॅसवरती. आणि आता थंड करायला ठेवलं. एका परातीमध्ये मी तमालपत्र, दगडफूल आणि दालचिनी असं घेतलं आहे. हे थोडंसं हे तिन्ही आता एकत्र करून घ्यायचे. आणि या परातीमध्ये हे बाकीचे पदार्थ आहेत ते घेतलेले. आता हे सगळे मिक्स करून घेते. दोन्ही हे एका परातीतले मिक्स करायचे आणि दुसऱ्या परातीतले मिक्स करायचे. आणि मग हा मिक्सरचा जो जार आहे त्याच्यामध्ये 2 दाव हे आणि 2 दाव हे असं दोन्ही मिक्स करून दळायचे. अर्धाच आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये भरायचं आहे आणि बारीक दळायचं आहे. आणि मी दळलं की त्या मिक्सरमधल्या जारमधलं या चाळणीमध्ये काढून घ्यायचं, चाळून घ्यायचं. आणि चाळ जो उरेल तो पुन्हा आपण जेव्हा मिक्सीमध्ये दळू तेव्हा तो चाळ टाकायचा. असं करत करत संपूर्ण मसाला बारीक दळून घ्यायचा.
हे बघा मिक्सरमधनं काढलं आहे, 2-3दा दळावं लागतं. आता हे सगळं चाळून घेते आणि दळता दळता हळद आणि तिखट आपल्याला मिक्स करायचं आहे ना, तर त्याच्यातच मी टाकून घेते, म्हणजे मग नंतर मिक्स नको करायला. आता हे चाळून घ्यायचं. हे बघा असं चाळ निघतो चांगला. चाळलं की चांगलं हे बघा, आता हा चांगला चाळ निघालेला आहे, तो ह्याच्यात टाकायचा खाली. असं करत करत सगळा मसाला दळून घ्यायचा. हे आधीचा चाळ होता तो. आता ह्याच्यामध्ये पुन्हा असं करून घ्यायचं आहे. हे थोडं टाकायचं आधी खालती, हे मिक्स केलेलं, आणि मग ह्याच्यावरती हे टाकायचं आणि हळद आणि तिखट टाकायची, म्हणजे परत मिक्स करायची गरज नाही आहे. हा अर्धा जार भरून घेतला मी. थोडी हळद आणि हे तिखट असं टाकून घेतलं आणि आता दळून पुन्हा चाळून घ्यायचं. चाळ उरला की पुन्हा ह्याच्यात टाकायचं. अशा तऱ्हेने सगळा मसाला दळून घ्यायचा आपल्याला. हे बघा मसाला एकदम तयार आहे. कसा दिसतोय बघा, सुंदर त्याचा कलर आलेला आहे आणि घरभर त्याचा वास सुटलाय. सुगंध इतका छान येतोय, कारण बाहेरून कोणी आलं तर अख्खी म्हणणार आहे की मसाला केला वाटतं तुम्ही. आता हा मसाला एकदम कोरडा झालाय बघा, जराही ओलसर नाही तो. आता मी ह्याच्यामध्ये भरणार आहे काचेची बरणी. त्याला हे प्लास्टिकचं झाकण, पत्र्याचं झाकण नाही घ्यायचं, आणि चांगली धुवून वाळवून अशा बरण्या घ्यायच्या आणि या काचेच्या बरणीमध्ये, घट्ट झाकणाची बरणी आहे, त्याच्यात हा मसाला भरायचा. हा बघा, हा मसाला मी आता काचेच्या बरणीमध्ये संपूर्ण भरून घेतलाय. आता टोटल 1.5 किलो झाला, म्हणजे 1 किलो धने आणि बाकीचे जे 12 पदार्थ होते साहित्य, त्याचं प्रमाण ग्रॅमप्रमाणे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. त्यामुळे तुम्हाला कळेल की टोटल मी काय काय पदार्थ किती किती ग्रॅम घातलेत ते. त्याच्यामुळे हा टोटल 1.5 किलो झाला आहे. आता हा गोडा मसाला आपण वेगवेगळ्या पदार्थात घालू शकतो. मसाले भात छान होतो त्याने, नंतर भरली वांगी छान होतात, सगळ्या प्रकारच्या उसळी त्याच्यामध्ये घालू शकतो आपण. आणखी आमटी, गोडं वरण म्हणतो आपण, त्याला वापरू शकतो. थालीपीठाच्या भाजणीत घालू शकतो. बऱ्याच पदार्थामध्ये हा वापरला जातो आणि छान लागतो तो. आणि ह्याचा जो वास आहे हा वर्षभर नक्की तसा चांगला राहतो. याला जर घट्ट झाकण बंद करून ठेवलं, याच्यावरती 2-4 लवंगा टाकायच्या वरती, म्हणजे मग मुंग्या किंवा इतर जर काही यायची जर भीती असेल ती पण राहत नाही. अशा तऱ्हेने हा मसाला सगळा तयार करून झालाय. आता हा मसाला मी कसा केला, कसा भाजला, नंतर दळला कसा, ही सगळी प्रोसेस तुम्ही व्यवस्थित बघितलीच असेल. तो तुम्हाला कसा वाटला हा मसाला ते मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कळवा कमेंट बॉक्समध्ये की कसा काय वाटला तो. आणि हा जर मसाला तुम्हाला जर घ्यायचा असेल, परचेस करायचा असेल, असं वाटलं की आपल्याला घ्यावा हा मसाला, तर तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता. त्याप्रमाणे मग मी पुढचा व्हिडिओ त्याच्या संलग्न काही माहिती त्या व्हिडिओमध्ये टाकीन. असंच मला फॉलो करत जा आणि धन्यवाद.